आपल्या महाराष्ट्रात ना काहीतरी नक्की शिस्त आहे आणि भविष्यात काही वेगळं चित्र दिसेल असंही वाटतंय, कारण रोज काही ना काहीतरी सुरूच आहे. कधी कोणी या पक्षातून त्या पक्षात जातं, तर कधी आपल्याच हक्कांसाठी जोरदार आंदोलनं होतात. त्यामुळे कधी काय होईल याचा काहीच नेम नाहीये. पण राज्याच्या राजकारणात काही महत्वाची घटना घडणार त्याआधी एका नेत्याची एंट्री होतेच, आणि ते असं काही बोलून जातात की ज्याची चर्चा थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतेच. जो मेंबर हो रहे रिटायर, वो आज भी नहीं है टायर. मैं तो शायर, मैं जल्दी नहीं हो जाऊंगा रिटायर. कळलंच असेल, आठवलं? पण आता हे नेमकं काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी आणि सत्तेत असलेल्या सुनेत्र अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. सोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी बंद दाराआड नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय विश्वात काहीतरी शिस्त आहे याची कुणकुण लागत आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे एनडीएत सामील होऊन केंद्रात सुप्रिया सुळेंची वर्णी लागणार असंही काही जण म्हणतात. याची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होऊन अर्थ खातं हे जयंत पाटील यांना मिळणार असंही म्हटलं जात आहे. अशातच पावसाळी अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली शरद पवारांची भेट ही सगळ्या चर्चांना निमित्त ठरते. थोडक्यात काय तर महाविकास आघाडीत सध्या मोठा बिघाड झाल्याचं उघड उघड दिसते. पण जेव्हा जेव्हा पडद्यामागे काहीतरी शिस्त, तेव्हा परफेक्ट टायमिंग साधून एंट्री मारतात आणि असा एक बॉम्ब फोडतात की ज्याची चर्चा थेट दिल्लीपर्यंत रंगते. केंद्रात आपल्या भाषणातून धुमाकूळ घालतातच असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले. राजकारणात एवढा मोठा भूकंप घडतोय आणि त्यावर आठवले साहेबांची प्रतिक्रिया येणार नाही, हे कसं शक्य आहे, नाही का? काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांसमोर एक अशी गुगली टाकली आहे ज्याने विरोधकांची झोपच उडवली. ते म्हणाले, शरद पवार हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी 2014 किंवा 2019 मध्येच महायुतीत यायला हवं होतं. त्यांनी जर तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर एनडीए मध्ये येण्याचा निर्णय घेतला असता आणि राष्ट्रपती पदाचा प्रस्ताव ठेवला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची ही मागणी पूर्ण केली असती. अर्थात शरद पवार आज भारताचे राष्ट्रपती झाले असते. एवढंच नाही तर आठवलेंनी पुढे जाऊन अवतरण दिलं. अजूनही निर्णय वेळ गेलेली नाहीये. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा आणि एनडीए मध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू. आता रामदास आठवलेंचं असं सस्पेन्स वाढवणारं विधान हे काही पहिलंच नाहीये बरं का. या आधी सुद्धा त्यांनी असे अनेक राजकीय धमाके केलेत. गेल्याच महिन्यात पत्रकार परिषदेत आठवलेंनी शरद पवारांना खुली ऑफर दिली. काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पवार साहेबांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं होते आणि एनडीएकडे आपण त्यांनी येणं आवश्यक आहे. जर अजितदादा पवार इकडे आले होते, अजितदादा असते तर कदाचित पवार साहेब इथं आले असते किंवा नाही, त्यांना भाजपमध्ये भाजपवर जायचं नसेल आणि आरपीआय घ्यावं, मी त्यांना घेऊन त्यांना तिकडे जातो. आणि हे कमी की काय म्हणून शरद पवारांचा खरा वारसदार तर मीच आहे. आता शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे शरद पवार खरोखरच एनडीए सोबत जातील का? इतिहास साक्ष आहे की शरद पवारांचे राजकीय निर्णय हे सहजासहजी कोणालाही ओळखता येत नाहीत. एकीकडे सुप्रिया सुळे निक्षून सांगत आहेत की आम्ही महाविकास आघाडीतच राहणार. ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय. तर दुसरीकडे आठवले त्यांना राष्ट्रपती पदाची आठवण करून देत एनडीएचा अवताण देत आहेत. त्यांनी असा प्रस्ताव ठेवला असता की मला राष्ट्रपती व्हायचं आहे तर नरेंद्र मोदीजींनी कदाचित त्यांची भूमिका मान्य केली असती. त्यामुळे रामदास आठवले म्हणत आहेत त्याचप्रमाणे खरंच शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवतील का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद,
जय महाराष्ट्र.